श्रीमती तारादेवी फाउंडेशन सरकार ग्रुपचे संचालक आकाश गुप्ता मुंबई यांनी श्री साईबाबा संस्थानचे श्री साईनाथ रुग्णालयाकरिता 23,50,000 रुपये किमतीचे 2 अद्ययावत डायलिसिस मशीन बेडसह देणगी स्वरूपात दिले असल्याबाबत श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले। आज या दोन्ही मशीन श्री साईनाथ रुग्णालयात बसविण्यात आल्यानंतर यांची संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व देणगीदार साईभक्त आकाश गुप्ता यांचे हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। यावेळी श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, श्री साईनाथ रुग्णालयाचे उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, साईनाथ रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविका नजमा सय्यद, बायोमेडिकल विभागाचे इंजिनियर राजेश वाकडे, तुषार कुटे, प्रणाली कांबळे व स्टोअर कीपर सुनील निकम आदी उपस्थित होते। साईबाबांनी आपल्या जीवन कालावधीमध्ये गोरगरिबांची सेवा करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे। बाबांचं हे कार्य जे आहे श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था जी आहे ट्रस्टच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे। ट्रस्टचं जे आहे ते श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि श्री साईनाथ हॉस्पिटल असे 2 हॉस्पिटल श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेमार्फत चालवले जातात। जवळपास 550 बेड्स या दोन्ही हॉस्पिटलमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत या ठिकाणी अत्यंत कमी दरामध्ये साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केल्या जातात आणि साईनाथ हॉस्पिटल जे आहे ते पूर्णपणे चॅरिटीमध्ये सेवा उपलब्ध करून दिल्या जातात। आज या ठिकाणी आपण ICUमध्ये 2 डायलिसिस युनिट जे आहेत श्रीयुत आकाश गुप्ता हे आपले साईबाबांचे भक्त आहेत, त्यांनी 2 डायलिसिस युनिट आणि 2 बेड्स उपलब्ध करून दिलेले आहेत। जवळपास 23.5 लाखाचं ते डोनेशन आहे। त्यांचं आम्ही या ठिकाणी त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांना धन्यवाद दिलेला आहे की त्यांच्यामुळं जे आहे ते जे डायलिसिसचे पेशंट असतात अत्यंत गरिबीमध्ये पेशंट असतात, उपचार मिळत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। आम्ही यासोबतच ते परवा दिवशी आले होते, अजून एक मशीन जे आहे ते डोनेट करणार आहे, तर शेजारीच एक डायलिसिस युनिट जे आहे ते सुरू करणार आहे। त्यामध्ये जवळपास दिवसभरामध्ये 15-20 पेशंटवर आपण डायलिसिसची सुविधा देतो। या ठिकाणी डायलिसिस युनिट नव्हतं, इमर्जन्सीमध्ये जे पेशंट यायचे त्यांना आपल्याला साईबाबा हॉस्पिटलला रेफर करावं लागायचं। आता हे युनिट उपलब्ध झाल्यामुळं याच ठिकाणी त्यांना सेवा उपलब्ध करून दिली जाईल आणि ही पूर्णपणे चॅरिटी आहे। डायलिसिस जे आहे ते मोफत होणार है। 2 डायलिसिस मशीन और 2 बेड का डोनेशन किया है। शिरडी साई संस्था की तरफ से कंप्लीट चैरिटेबल हॉस्पिटल है, इसके लिए अपनी श्रद्धा के हिसाब से 2 डायलिसिस मशीन डोनेट की है और ये कंप्लीट फ्री है यहाँ के लोगों के लिए। और यहाँ पे फैसिलिटी थी नहीं, दूसरे हॉस्पिटल में थी जो चार्जेबल थी, इसलिए चैरिटेबल हॉस्पिटल में ये फैसिलिटी होना ज़रूरी है। बाबा की कृपा से आगे विद द ट्रस्ट सपोर्ट हम लोग एक कंप्लीट डायलिसिस यूनिट सेट करेंगे, इसमें 5 बेड और 5 डायलिसिस मशीन्स होंगे। इसके पहले हमने ब्लड बैंक में कुछ डोनेट किया था और मुंबई सिद्धिविनायक ट्रस्ट में भी डायलिसिस मशीन का एक हमने श्रीमती तारादेवी फाउंडेशन के थ्रू में 11 मशीन्स और 11 बेड डोनेट किए हुए हैं और आगे चल के यहाँ पे भी हम डोनेट करेंगे। 2 मशीन और 2 बेड की कॉस्ट करीब 23-24 लाख रुपीस की है जो हमने ट्रस्ट को दी हुई है। बाबा को सोना चांदी इसकी कोई ज़रूरत नहीं है, बाबा चाहते थे अपने भक्तों की ज़्यादा से ज़्यादा सेवा हो और एक माध्यम है ये चैरिटेबल हॉस्पिटल का जो ट्रस्ट भी कर रही है और हमारे से छोटे डोनर्स भी कर पाएंगे। प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी।